हॅलो स्टुडंट्स, इयत्ता 8वीमधून आपण इयत्ता 9वीमध्ये प्रवेश करत आहोत. आपलं पुस्तक बघा अतिशय आकर्षक आहे. या ठिकाणी आपल्याला नवीन शिकायला मिळणार आहे. पुस्तकाच्या कव्हरवरूनच आपल्याला दिसून येतं की या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. अतिशय या ठिकाणी मनोरंजक ते पुस्तक असणार आहे. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग वन. इट इज ॲक्च्युली यू लाईक इट व्हेरी मच अँड विल गो थ्रू नाव. It is name of the textbook is My English Course Book, Standard 9. यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपणासमोर दिसतं की कंटेंटमध्ये जर पाहिलं, अनुक्रमणिकेमध्ये पाहिलं तर युनिट 1, युनिट 2, युनिट 3, युनिट 4 प्रत्येक युनिटमध्ये आपणास 5 घटक दिसतात. अशा प्रकारे टोटल 20 घटक आपल्यासमोर आहेत आणि सुरुवातीला आपल्याला लेट्स बिगिन आणि शेवटी आपल्याला लँग्वेज स्टडी आहे. इन दिस ॲक्च्युली टेक्स्टबुक वी आर गोइंग टू स्टडी द 4 units. In each unit contains 5 prose and poetry topics. In this way we have total 20 topics. At the beginning we have let's begin and at the end we have language study. अशा प्रकारे आपल्याला टोटल 22 घटकांचा अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला जर आपण पहिल्या पानावरती बघितलं तर पहिल्या पानावरती पहिलं पान जे आहे, at the beginning on a very first page we have, it is divided into 5 parts. First of all we'll see that acrostic. सो नाव इन केस ऑफ ॲक्रोस्टिक हा भाग आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये देखील पाहिलेला आहे. याच्यामध्ये ॲक्रोस्टिक, त्यानंतर दुसरा एक भाग येतो की लिस्ट 5 वर्ड्स इन युअर मदर टंग. नंतर आपण पाहतो की सेंटेन्सेस हा पार्ट नंबर 3 येतो. नेक्स्ट वन ॲक्च्युली वी हॅव टू नो युअर टीचर. तुमच्या शिक्षकांच्याबद्दल माहिती तुम्हाला मिळवायची आहे, याकरता काही प्रश्न विचारायचे आहेत. आणि लास्टली वी हॅव प्रायोरिटीज, आपण कोणत्या गोष्टीला आद्यक्रम देणार आहात. अशा प्रकारे जर पाहायला गेलं तर आपणासमोर दिसून येतं की हे पुस्तक ह्या पहिल्या पानावरती आपल्याला लेट्स बिगिनमध्ये अगदी सुरुवातीमध्ये आपल्याला हे पान 5 घटकांमध्ये डिवाइड केलेलं बघायला मिळतं. सुरुवात करूया तर पहिल्या भागापासून, ॲक्रोस्टिकपासून. याच्यामध्ये राईट युअर फर्स्ट नेम इन कॅपिटल लेटर्स. Write your first name in capital letters. Arrange the letters one below other and write an English word or phrase. Begin with each letter in your name and try to find out the words that related to you or actually meaning of the your name. आता या ठिकाणी आपणासमोर आपण आपल्या नावाचं किंवा कोणत्याही एखादा इंग्रजी वर्ड जो आहे, जो आपल्याला शब्द जो आहे, त्या शब्दाचे जे स्पेलिंग्ज आहेत ते एकाखाली एक याप्रमाणे लिहित जायचे आहेत. आता ह्या ठिकाणी आपणासमोर एक स्पेलिंग दिलेला आहे इंग्लिश. याच्यामध्ये निळ्या अक्षरामध्ये दिसतं इंग्लिश हा शब्दामध्ये ENGLISH ही एकाखाली एक अक्षरे लिहिलेली आहेत. आणि या प्रत्येक अक्षरापासून एक नवीन शब्द बनवलेला आहे. इंग्लिशमधला ई पासून इंग्लंड हा एक बनवलेला आहे, एन पासून नेम बनवलेला आहे, जी पासून ग्लोब बनवलेला आहे, एल पासून लँग्वेज बनवलेला आहे, आय पासून इंटरनॅशनल बनवलेला आहे, एस पासून स्कूल सब्जेक्ट बनवलेला आहे आणि एच पासून हायर एज्युकेशन बनवलेलं आहे. अशा प्रकारे इंग्लिश ह्या शब्दाचं ॲक्रोस्टिक या ठिकाणी तयार करून आपल्यासमोर सादर केलेलं आहे. आता याचप्रमाणे आपण आपल्या नावाचं वेगवेगळ्या शब्दांचं ॲक्रोस्टिक करू शकतो. त्याचे रिलेटेड वर्ड्स आहेत, त्याच्या ठिकाणी आपण त्याचं स्पेलिंग उभं लिहून त्याच्या ठिकाणी लिहू शकतो. अशा प्रकारे ॲक्रोस्टिकचा अभ्यास ॲक्च्युली येतं 8वीमध्ये हा पाठ आपल्याला झालेला. ऑलरेडी वी नो इट इन 8th स्टँडर्ड. नाव इट इज रिवाइज टू अस. वी हॅव टू रिवाइज इट अँड जस्ट वी हॅव टू गो थ्रू इट. नेक्स्टली ह्या ठिकाणी आपणासमोर एक सोडून दिलेला स्वाध्याय दिलेला आहे. या ठिकाणी LIFE लाईफ या शब्दाचं ॲक्रोस्टिक तयार केलेलं आहे. लाईव्ह इन फ्रीडम एव्हर अशा प्रकारे एक शब्दाचं ॲक्रोस्टिक करून दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या नावाचं ॲक्रोस्टिक करू शकता. स्वाध्यायासाठी तुम्ही ते घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही स्वाध्यायामध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या नावाचं ॲक्रोस्टिक करून मला त्या ठिकाणी रिप्लाय पाठवा. आता ह्याचा या ॲक्च्युली पहिल्या पेजचा आपण दुसरा भाग बघणार आहोत. याच्यामध्ये लिस्ट 5 वर्ड्स फ्रॉम युअर मदर टंग फॉर विच यू डोंट नो इंग्लिश वर्ड्स. या ठिकाणी तुमच्या मातृभाषेतून म्हणजेच मराठीमधून 5 शब्द निवडायचे आहेत. काही शब्द निवडायचे आहेत विच यू डोंट नो, की जे तुम्हाला माहिती नाही आहेत, बट वॉन्ट टू फाइंड देम, की जे तुम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे. सी इफ युअर फ्रेंड कॅन गिव्ह यू दोज वर्ड्स. तुमच्या मित्राकडून किंवा इतरांच्याकडून तुम्हाला शब्द मिळतात का पहा. फाइंड द रिमेनिंग वर्ड्स विथ द हेल्प ऑफ युअर टीचर, द इंटरनेट ऑर गुड बिलिंग्वल डिक्शनरी. याकरता तुम्ही तुमच्या मित्रांचा, गुरुजनांचा, इंटरनेटचा किंवा एखादा बिलिंग्वल डिक्शनरीचा, द्विभाषिक आपली डिक्शनरी असते, शब्दकोश असतो, याच्यामधून देखील याच्या सहाय्याने देखील सुद्धा असे शब्द आपण या ठिकाणी मिळवू शकतो. आता या ठिकाणी आपल्याला हा भाग सोडून दिलेला आहे. या ठिकाणी पहा एक स्वयंपूर्ण म्हणजे सेल्फ सफिशियंट, विजय होणे म्हणजे व्हिक्ट्री,
जिवंत राहणे म्हणजे सर्वाइव्ह, ऑकेजन म्हणजे एखादा विशिष्ट प्रसंग, आयडियल म्हणजे आदर्श, चुनखडी म्हणजे लाईमस्टोन, अंदाजे अप्रॉक्सिमेटली. अशा प्रकारे नवीन शब्द जाणून घेण्याकरता आपल्याकडून या ठिकाणी प्रयत्न झाले पाहिजेत. रोजच्या रोज आपला शब्दसंग्रह वाढला पाहिजे. सो वी मस्ट इन्क्रीज आवर व्होकॅब्युलरी बाय adding new words every day from various sources, from our parents, from our relatives, from the society. Wherever we go, we must look towards English words. We try to find out their meaning, we try to find out their pronunciation, and also try to apply them in our actually day to day life. आता ह्या ठिकाणी आपणासमोर सेंटेन्सेस हा तिसरा भाग येतो. फ्रॉम पेअर्स, each person in a pair write the name of the two objects of his own. आता ह्या ठिकाणी आपल्याला दोन मुलांचा एक गट बनवायचा आहे, त्यांची जोडी बनवायची आहे. प्रत्येक मुलाला दोन शब्द एका विशिष्ट वस्तूबद्दल किंवा त्या ठिकाणी त्यांना द्यायचे आहेत. देन ॲक्च्युली वर्क इन अ पेअर्स ऑफ अँड ट्राय टू फॉर्म सेंटेन्स. ईच ऑफ द हॅज ऑल फोर वर्ड्स. एका जोडीकडून मिळणारे शब्द, एका विद्यार्थ्याकडून दोन शब्द मिळणार आहेत. याचा अर्थ असा होतो की दोघांच्याकडून चार शब्द मिळणार आहेत. हे चार शब्द त्यांनी एका वाक्यामध्ये वापरायचे आहेत, एक सेंटेन्स बनवायचा आहे. सो टू स्टुडंट्स विल गिव्ह फोर वर्ड्स and from these four words we have to make a simple one sentence. It means that we have to apply these words in our one single sentence. We must actually know the skill how to actually apply that particular four words in a single sentence. आता याचाच आपण स्वाध्याय पाहणार आहोत. या ठिकाणी आपणासमोर सोडून दिलेले एक तीन घटक आहेत. फर्स्ट वर्ड्स वी सी दॅट ग्रॅव्हिटी अँड ग्राउंड. सेकंड वर्ड्स वी सी दॅट फोर्स अँड थिंग. या ठिकाणी ग्रॅव्हिटी आणि ग्राउंड हे दोन शब्द आपणासमोर येतात. एका विद्यार्थ्याकडून दुसऱ्या विद्यार्थ्याकडून फोर्स अँड थिंग्स हे शब्द येतात, पण हे सगळे शब्द एकाच वाक्यामध्ये या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो दीज फोर वर्ड्स वी ॲक्च्युली पुट टुगेदर इन अ वन सिंगल सेंटेन्स. ग्रॅव्हिटी इज अ फोर्स विच कॉज थिंग टू ड्रॉप टू द ग्राउंड. आता अशा प्रकारचं वाक्य झालं, ग्रॅव्हिटी इज अ फोर्स विच कॉज थिंग टू ड्रॉप टू द ग्राउंड. दुसरं एक सेट दिलेला आहे आपल्यासमोर, टीचर, स्कूल, हँड रायटिंग, ग्रेसफुल. आता ह्या चार शब्दांचा एका वाक्यामध्ये आपण उपयोग करूया. इंग्लिश टीचर कन्सिडर हिज हँड रायटिंग व्हेरी ग्रेसफुल अँड ब्युटिफुल. अशा प्रकारे आपण या चार शब्दांचा एकाच वाक्यामध्ये उपयोग केला. या पद्धतीनं आपण आपल्या शब्दांचा आपल्या वाक्यामध्ये उपयोग करण्यासाठी शिकलो. डॉक्टर, टीचर्स, इंजिनियर्स, लॉयर्स. आता या चार शब्दांचा एका वाक्यामध्ये कसा वापर करायचा ते पुढचं उदाहरण आपल्यासमोर दिसतं. द स्कूल ट्रान्सफॉर्म मेनी स्टुडंट्स इन टू टीचर, डॉक्टर्स, इंजिनियर्स अँड लॉयर्स. अशा प्रकारे नवीन चार शब्दचा सेट विद्यार्थ्यांनी बनवायचे आहेत. स्वाध्यायाला ते घ्यायचे आहेत. नवीन चार शब्द एकाच वाक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. अ स्टुडंट मस्ट ॲक्च्युली कलेक्ट फोर वर्ड्स अँड ट्राय टू ॲक्च्युली write them in a single sentence. Try to put them together in a single sentence. By this way he will increase its vocabulary collection, along with that improve the knowledge regarding particular language. आता याचा आपण चौथा भाग बघणार आहोत. टू नो युअर टीचर. इंटरव्ह्यू युअर टीचर युझिंग द फॉलोइंग पॉईंट्स. हिज नेम, हिज ऑर हर नेम, त्यांचं नाव आपल्याला पाहायचं आहे. शिक्षकांचं नाव पाहायचं आहे, साठी प्रश्न विचारायचा आहे. द क्वालिटीज ही ऑर शी लाईक बेस्ट इन हिज हर स्टुडंट्स. त्यांना आपल्या विद्यार्थ्यामध्ये कोणते गुण पाहायला आवडेल, असायला आवडेल. हिज ऑर हर फेवराईट इंग्लिश ऑथर, बुक, फिल्म एक्सेट्रा. आता याच्यामध्ये त्यांचा आवडता लेखक, त्यांचं आवडतं पुस्तक, त्यांना आवडणारा चित्रपट या संदर्भात प्रश्न विचारायचे आहेत. हिज ऑर ॲक्च्युली हर फेवराईट टीचर इन स्कूल. ते शालेय अवस्थेमध्ये असताना, शालेय दशेमध्ये असताना त्यांना कोणते शिक्षक आवडायचे, अँड रिझन वाय ही ऑर शी लाईक्स दॅट टीचर. आणि त्यांना ते शिक्षक का आवडायचं याचं कारण देखील त्यांना विचारायचं आहे. व्हॉट युअर टीचर वुड लाईक टू फोकस इन ॲक्च्युली स्टँडर्ड 9. तर तुमच्या शिक्षकांना त्याकडे तुमचं कोणत्या ठिकाणासाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी करायला आवडेल हा एक प्रश्न त्यांना विचारायचा. तर याच प्रश्नांची आपण ॲक्च्युली या स्वाध्यायाचं आपण उत्तर या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत. टू इंटरव्ह्यू ऑफ अ टीचर. व्हॉट इज युअर नेम सर ऑब्लिक मॅडम. विच क्वालिटीज डू यू लाईक द मोस्ट इन युअर स्टुडंट. विच इज युअर फेवराईट फिल्म. विच इज युअर फेवराईट बुक. विच इज युअर फेवराईट ऑथर. हू इज युअर फेवराईट टीचर इन युअर स्कूल ऑर कॉलेज. Or for what reason do you like your teachers? Where should your teachers like to focus on in a standard 9th?
अशा प्रकारे आपण या ठिकाणी वेगवेगळे प्रश्न विचारून आपण शिक्षकांचा इंटरव्ह्यू घेऊ शकतो. सो वी कॅन ॲक्च्युली अक्वायर द नॉलेज रिगार्डिंग ॲक्च्युली अवर टीचर, व्हॉट दे लाईक, व्हॉट दे डोंट लाईक, अँड इन दिस वे particularly we ask few questions. By this way we'll develop the habit of asking questions, so we'll not hesitate to acquire this actually by particular way. By asking various questions we can acquire various knowledge, very actually various information. Last and final part of the priorities. या ठिकाणी आपण कोणत्या गोष्टीला आद्यक्रम द्यायचा. सो विच थिंग ॲक्च्युली मस्ट बी ॲक्च्युली कम फर्स्ट. सो वी मस्ट ॲक्च्युली गिव्ह प्रायोरिटी टू दॅट. होल डिस्कशन इन अ क्लासरूम टू डिसाइड युअर ॲक्च्युली प्रायोरिटीज फॉर दिस इयर. आता यावर्षी आपण कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आहे, प्राधान्यक्रम द्यायचा आहे. टुगेदर विथ युअर क्लासमेट, टीचर, आपल्या शिक्षकांसोबत, आपले जे क्लासमेट्स असतील, इतर विद्यार्थी असतील त्यांच्यासोबत. नंबर ऑफ द फॉलोइंग इन ॲक्च्युली ऑर्डर ऑफ द प्रायोरिटी. यू मे ॲक्च्युली ॲड मूव फीचर्स टू दिस लिस्ट. याच्यामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत. त्यातला पहिला मुद्दा आहे तो प्रोनाउन्सिएशन. म्हणजे या ठिकाणी चौकटीमध्ये आपणासमोर एक त्या ठिकाणी सूचना दिलेल्या. द टीचर मे अलाउ द स्टुडंट टू यूज देअर मदर टंग वाईल डिस्कसिंग द प्रॉपर्टीज. त्या ठिकाणी विद्यार्थी आपल्या मदर टंगमधून म्हणजे मराठी भाषेमधून देखील या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी त्या ठिकाणी आपली माहिती ॲड करू शकतो. पहिला भाग येतो फर्स्ट पार्ट वी हॅव प्रोनाउन्सिएशन, शब्दांचं उच्चारण. स्पीकिंग, बोलायचं कसं, एखादी भाषा करता. लिसनिंग टू द इंग्लिश प्रोग्राम्स ऑन रेडिओ ऑन टी व्ही. इंग्रजी भाषेमध्ये टी व्हीवरती, रेडिओवरती काही आपल्यासमोर काही कार्यक्रम येतात, त्यांना ऐकणे हा एक भाग येतो. थोडक्यात काय की या ठिकाणी आपला इंग्लिश भाषेवरचा संपर्क वाढायचा आहे. सो वी इन्क्रीज आवर ॲक्च्युली टच कॉन्टॅक्ट विथ द इंग्लिश लँग्वेज इन अ सोसायटी, इन ॲक्च्युली particularly in classroom also along with teacher. So pronunciation, speaking and listening, so these are the important things we have to do. Searching something in English every day. रोजच्या रोज आपण नवीन काही गोष्टी इंग्लिशमध्ये मिळतात का हे पाहायचं आहे. लर्निंग रूल्स ऑफ द ग्रामर. ह्या भाषेचे आपल्याला काही नियम आहेत, व्याकरणाचे नियम आहेत, हे देखील आपल्याला शिकायचे आहेत. लर्निंग रूल्स ऑफ द प्रोनाउन्सिएशन. एखाद्या भाषेमधील शब्द उच्चारायचे कसे याचे देखील नियम आपल्याला शिकायचे आहेत. लर्निंग टू करेक्ट युअर ओन वर्क. आपलंच काम जे केलेलं आहे, आपण जे केलेलं लिखाण असेल, आपण जे केलेलं ॲक्च्युली बोलणं असेल, त्याच्यामध्ये आपण जर करेक्शन करणे आपल्याला स्वतःला जमलं पाहिजे. याकरता या ठिकाणी आपल्यासाठी थोडक्यात सांगायचं तर कायम आपण स्वतः या ठिकाणी आपण अपडेट होणे गरजेचं आहे. रायटिंग इंडिपेंडंटली, कोणाची मदत न घेता या ठिकाणी आपणास लिखाण करता आलं पाहिजे. मेमोरायझिंग स्पेलिंग्स. या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे या ठिकाणी आपण शब्दांचे जे स्पेलिंग्स आहेत ते आपल्याला लर्न असले पाहिजेत, आपण ते पाठ केलेले असले पाहिजेत. कॉपिंग वर्ड्स अँड लाईन्स फ्रॉम द बोर्ड अँड बुक्स. तर फळ्यावरती लिखाण केलेलं असेल ते शब्द जे असतील, सो दीज वर्ड्स वी मस्ट ॲक्च्युली ट्राय टू कॉपी in our actually notebook also. So now here the same list is given below, but some new points we have added here. Reading session. आता या ठिकाणी आपल्यासमोर की वाचनाचा एक या ठिकाणी सेशन घेता येईल, मुलांना वाचून करून घेता येतील. याचा अर्थ काय की मुलांनी पुस्तक वाचणे, एक नवीन गोष्टी वाचणे. नॉट ओनली दॅट, ओनली टेक्स्टबुक, बट ऑल्सो सम ऑफ द अदर टेक्स्टबुक वी कॅन स्टुडंट्स कॅन ऑल्सो रीड अलॉंग विथ द टेक्स्टबुक. मुख्य पुस्तकांच्या, पाठ्यपुस्तकांच्या समवेत इतर देखील काही वाचन मुलं करू शकतात. इंग्रजी वर्तमानपत्राचं रीडिंग करू शकतात. सो इन ऑर्डर टू इन्क्रीज दर नॉलेज, इन ऑल्सो डेव्हलप द हॅबिट ऑफ द रीडिंग इंग्लिश, दे कॅन रीड न्यूजपेपर्स अँड व्हेरियस अदर थिंग्स अदर दॅन टेक्स्टबुक ऑल्सो. सो इम्प्रूव्ह देअर व्होकॅबलरी, इट विल डेफिनेटली इम्प्रूव्ह देअर व्होकॅबलरी. याच्यामुळे त्यांचा शब्दसंग्रह नक्कीच वाढेल, त्यांच्या शब्दांच्या समूहामध्ये, संग्रहामध्ये नक्कीच भर पडेल. फाइंडिंग न्यू वर्ड्स. रोजच्या रोज नवीन शब्द शिकायचे आहेत, वाचायचे आहेत, पाहायचे आहेत. देअर न्यू मिनिंग्स, त्यांच्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. अँड आस्किंग क्वेश्चन्स, आणि नव्याने काही प्रश्न विचारायचं. सो इन दिस वे ह्या संपूर्ण जर आपण या ठिकाणी पानावरती जर पाहिलं, म्हणजे पहिलं पान जर आपण पाहिलं, तर त्या ठिकाणी आपणासमोर एक गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने लक्षात येते की या ठिकाणी सर्वच गोष्टीवरती भर दिलेला आहे. याच्यामध्ये वाचन आहे, त्यानंतर यामध्ये लिखाण आहे, त्यानंतर पाठांतर आहे. या पद्धतीनं थोडक्यात काय की व्हॉट एव्हर नॉलेज वी ॲक्वायर, जे काय आपण ज्ञान संपादन करतो त्याचं ॲप्लिकेशन तितकंच महत्त्वाचं आहे. या ठिकाणी सुरुवात करून देताना लेट्स बिगिनमध्ये पहिल्यांदा आपण ॲक्रोस्टिक शिकलो, त्यानंतर लिस्ट 5 वर्ड्स, शब्द वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न केले. त्यानंतर मग सेंटेन्स, त्यानंतर सेंटेन्सला महत्त्व दिलं, सेंटेन्स कसं बनवायचं याला महत्त्व दिलं. 4 शब्दांच्या सहाय्याने 4 शब्द एका वाक्यामध्ये कसे आणायचे हे पाहिले. याचा अर्थ काय की आपण त्या भाषेचा वापर कसा करायचा, मिळणारे शब्द जे आहेत ते या ठिकाणी एकाच वाक्यामध्ये कसे आणायचे याचा प्रयत्न केला. टू नो युअर टीचर, आपण आपल्या शिक्षकांच्या बद्दल माहिती मिळवण्यासाठी काही प्रश्नांची रचना केली. इन अ सिमिलर वे वी कॅन ऑल्सो आस्क सर्टन क्वेश्चन टू सर्टन पीपल ऑल्सो टू गॅदर ॲक्च्युअली इन्फॉर्मेशन
इन्फॉर्मेशन अबाउट दॅम. अशाच प्रकारे समाजातील इतर व्यक्तींचा देखील आपण प्रश्न विचारून त्यांचा इंटरव्ह्यू मुलाखत घेऊ शकतो. सिमिलरली दॅट प्रायोरिटीज लास्ट पार्टमध्ये आपल्यासमोर येतं की प्रायोरिटीज आपण कुठल्या गोष्टीला प्राधान्य देणार आहोत. याच्यामध्ये प्रोनाऊन्सिएशन आहे, स्पीकिंग आहे, लिसनिंग आहे, समथिंग इन इंग्लिश एव्हरीडे, रोजच्या रोज काही आपण उपक्रम इंग्लिशमध्ये करणे, त्यानंतर लर्निंग लोन्स, व्याकरणाचे नियम लक्षात ठेवणे, प्रोनाऊन्सिएशनचे नियम लक्षात ठेवणे, या सर्व गोष्टीचा आपण आढावा पहिल्या पानावरती घेतला. अशा प्रकारे आपल्या पाठ्यपुस्तकाचे हे पहिलं पान होतं. याच्यामध्ये तुम्हाला स्वाध्याय म्हणून ॲक्रोस्टिक करता येईल, 5 वर्ड्स शोधता येतील, काही सेंटेन्सेस 4 या ठिकाणी शब्दांचा वापर करून बनवता येतील, त्यानंतर काही इंटरव्ह्यू घेण्याकरता विशिष्ट समाजातील व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेण्याकरता काही प्रश्न बनवता येतील. अशा प्रकारे आपण या स्वाध्याय देखील करू शकतो. तुम्ही आता स्वाध्याय तयार करून मला जरूर पाठवा. या ठिकाणी ओके, आपला हा पहिल्या पानावरती हा एवढा भाग हेल्प होतो. थँक्यू.